नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आजही फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 4066 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 3528 कोटींची. त्याचबरोबर आज दिलासा म्हणजे क्रूड कमी झालं आहे 82.67. बॉन्ड यील्ड पण कमी झालं आहे 4.44. डॉलर इंडेक्स 104.58. आपल्याकडे जसे निवडणुकीमुळे काही बदल होत आहेत तसे अमेरिकेमध्ये सुद्धा यावर्षी नोव्हेंबरमध्ये इलेक्शन आहे. त्यामुळे तिथेही काही पॉलिटिकल चेंजेस होत आहेत. आता अमेरिकेमध्ये आणि चीनमध्ये ट्रेड वॉर सुरू झाल्या. अमेरिकेने चीनमधून ज्या ज्या गोष्टी आयात होत आहेत त्याच्यावर 100% टॅक्स लावला आहे. कम्प्युटर चिपवर 50% टॅक्स लावला आहे. EV मिनरल्स याच्यावर 100% टॅक्स लावलेला आहे. त्यामुळं झालं काय, तर ली ऑटो या चायनीज कंपनीचा शेअर पडला, तर टेस्लाचा शेअर 3% वाढला. आता पॉवेल साहेब काय सांगू लागले, प्रेशर दिसतंय त्यांच्यावर. महागाई कमी होती आहे, पण कमी होण्याचा जो वेग आहे, कमी होण्याचा जो स्पीड आहे तो मात्र कमी आहे, वेग जास्त नाही आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडचे आज PPI म्हणजे प्रोड्युसर प्राइस इंडेक्सचे आकडे आले. म्हणजे आपल्याकडे आपण ठोक आकडे म्हणतो, घाऊक आकडे म्हणतो किंवा WPI म्हणतो, तसं त्यांच्याकडे असतं PPI. तरी याचे आकडे 0.3% येतील अशी अपेक्षा होती. ते आकडे 0.5% एवढे आले आहेत. पण पॉवेलनी जी काही आकडे वाढले PPIचे त्याला एवढं महत्त्व दिलं नाही. उलट सांगितलं महागाई कमी होते, त्यामुळे त्यांच्या मार्केटमध्ये तेजी आली. आज सिप्लामध्ये ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे. सिप्लाचे प्रमोटर जे आहेत ते आणि ओकासा फार्मा दोघंही जण मिळून 2.53% स्टेक विकणार आहेत. त्यांचा प्राइस बँड 1289 रुपये 50 पैसे ते 1357 रुपये 35 पैसे एवढा असेल. जी कालची प्राइस होती त्याच्या अनुषंगाने पाहता 5% डिस्काउंट आहे. मी बाकीचे सगळे रिझल्ट जे काल मार्केट संपल्यानंतर आले होते ते कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेच होते. फक्त कोलगेटचा रिझल्ट मिळाला नव्हता, तो सांगते. नेट प्रॉफिट वाढला आहे 20%. रेव्हेन्यू वाढला आहे 10.35%. त्यांची विक्रीसुद्धा वाढली आहे. मार्जिनही 200 बेस पॉईंट वाढलं आहे, ते 35.7% झालं आहे. त्यांनी 26 रुपये डिव्हिडंड दिला आहे आणि त्यांचा बिझनेस वाढला म्हणून 10 रुपये स्पेशल डिव्हिडंडसुद्धा दिला आहे. 7 जून किंवा त्यानंतर हा डिव्हिडंड दिला जाणार आहे, पण याची रेकॉर्ड डेट मात्र 23 मे ही आहे. प्री कॉल
PSP प्रोजेक्ट्स, आवास फायनान्शियल, टिप्स इंडस्ट्री, डिक्सन या 5 कंपन्यांमध्ये FIIsनी काही प्रमाणात स्टेक वाढवला आहे. भारताला चाबहार पोर्ट याच्या व्यवस्थापनासाठी 10 वर्ष मिळाली. 10 वर्षानंतर याची मुदत वाढेल आणि हे जे डील झाले ते फार महत्त्वाचं आहे. या निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा ते डील पूर्ण करण्यासाठी इराणला माणसं पाठवली होती. ओरियन प्रोनी एकास एक बोनस दिला आहे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की MSCI इंडेक्समध्ये 13 शेअर सामील होतील आणि 3 बाहेर पडतील. 31 मेला याची दुपारी 3 वाजून गेल्यानंतर याची रिॲक्शन आपल्याला दिसू शकेल. तर आता कोणते शेअर तेजीत राहतील आणि कोणते शेअर मंदीत राहतील हे पाहूया. पण आज TBO टेक आणि आधार हाऊसिंग याचं आज लिस्टिंग होणार आहे. ते लिस्टिंग नेहमीप्रमाणे 10 वाजता होईल. कोणते शेअर तेजीत राहतील, तेजीत राहण्याची शक्यता आहे, तुम्ही वॉच लिस्टवर ठेवा. सिमेंट्स रिझल्ट सुंदर आला. श्री सिमेंट, कोलगेट, आयडिया फोर्ज, थायरोकेअर, ओरियन प्रो, AURIONPRO याने एकास एक बोनस दिलाय. KDDL, अनमोल, एमटार, नवीन फ्लोरिन, भारती हेक्झाकॉन, हॅम्प्टन स्काय रियालिटी HAMPTON यांचा रिझल्ट खूप चांगला आला. PI इंडस्ट्री, पंजाब नॅशनल बँक, HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स, रेडिको खेतान, रेपको होम फायनान्स, ड्रेजिंग, दालमिया भारत शुगर, 5 स्टार बिझनेस, ॲपल, UTI AMC, कॅनरा बँक, PB फिनटेक आणि HP ॲडहेसिव्ह. तर मंदीत पातंजली, IOL केमिकल, अपोलो टायर, PVR आणि AIA इंजिनिअरिंग हे 5 शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे. कारण पातंजलीचा रिझल्ट चांगला दिसत नाही, IOL केमिकलचाही चांगला नाही, अपोलो टायर, PVR आणि AIA हे मंदीत राहू शकतील. काल बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये पुन्हा खरेदी दिसली. जवळजवळ 70-80 रुपये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज काल तेजीत आलाय असं जाणवलं. तरीही व्हिक्स जिथपर्यंत स्टेबल होत नाही तिथपर्यंत जपूनच ट्रेड करा आणि जे काही इंट्राडेला घ्याल ते तुम्ही कन्व्हर्ट करू शकाल डिलिव्हरीमध्ये एवढा विचार करा आणि चांगले शेअर घ्या. म्हणजे लॉस पदरात घेण्याची गरज लागणार नाही. नाहीतर कधी कधी असा प्रश्न येतो की घाटा पदरात घेण्यासाठी मी वेळ घालवतो की प्रॉफिट घेण्यासाठी वेळ घालवतो. तसं करू नका. आणि जर जमत नसेल तर काही काळ
शांतपणे थांबा. जेव्हा मार्केट रेग्युलर होईल तेव्हाच ट्रेड करा. नमस्ते.